आणि तशी मोठी बातमी आहे, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे। सुप्रीम कोर्टाने हे आदेश आता दिलेले आहेत। त्यामुळे आता 15 फेब्रुवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे। आज किंवा 1-2 दिवसात येऊ शकतो। त्यामुळे जरी हे आपल्याला वाटतंय की थोडा वेळ वाढवून मिळालेला आहे, पण हा आधार जर इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्हासंबंधी राष्ट्रवादीचा निर्णय दिला तर तो आधार वापरूनच राहुल नार्वेकर त्यांचा निर्णय देऊ शकतात। त्यामुळे आज त्यांना वेळ मिळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। नार्वेकर यांनी 3 आठवड्याचा वेळ मागितला होता सर। सिंघवी असं म्हटले की एकाच आठवड्याचा द्या, वेळ वाढवून मागणं हे कायमचंच आहे असं देखील म्हटलं। हो, पण तुषार मेहता नार्वेकरांच्या वकिलांनी अशी हमी दिली आहे की 31 जानेवारीला पूर्णपणे सुनावणी बंद होईल, फक्त जजमेंट रिझर्व्ह होईल आणि त्यांना 3 आठवड्याचा वेळ पाहिजे जजमेंट लिहायला। त्याच्यात डॉक्टर सिंघवींचं म्हणणं होतं की त्यांना 1 आठवड्याचाच वेळ देण्यात यावा, पण सुप्रीम कोर्टाने त्यांना 15 दिवसाचा वेळ अजून वाढीव दिलेला आहे। परत मी एकच म्हणतो की त्यावेळेस पक्ष आणि चिन्हाचा शिवसेनेसंबंधीचा इलेक्शन कमिशनचा निर्णय झाला होता। आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा इलेक्शन कमिशनचा निर्णय कधीही अपेक्षित आहे। तर जरी हा वेळ आपल्याला थोडा वाटतोय वाढवून दिलेला, पण ह्याच्यात नार्वेकरांचा असा फायदा होऊ शकतो की जर पक्ष आणि चिन्हासंबंधी इलेक्शन कमिशननी निर्णय दिला तर त्याचा आधार ते वापरू शकतील, जसं शिवसेनेसंबंधी त्यांनी वापरला होता। त्यामुळे हा वेळ त्यांना मिळणं खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो आज कोर्टाने त्यांना दिलेला आहे। काय वाटतं, पहिल्यांदा इलेक्शन कमिशनचा निर्णय येऊ शकतो सर? हो, इलेक्शन कमिशननी बघा 8 डिसेंबरला त्यांचा निर्णय रिझर्व्ह ठेवला होता आणि 1 ते 1.5 महिन्यात तो येणार। आता कधीही तो अपेक्षित आहे, आज पण तो येऊ शकतो किंवा ह्या आठवड्यात कधीही येऊ शकतो। तर त्याचाच आधार नार्वेकर वापरू शकतात असं एक हे आहे की त्याचा आधार ते वापरू शकतील आणि मग त्यांनी राष्ट्रवादी संबंधीचं जसं शिवसेनेसंबंधीचा त्यांनी आधार वापरला होता पक्ष आणि चिन्हाचा, तसंच इलेक्शन कमिशनच्या राष्ट्रवादीचा निर्णय त्याचाच आधार नार्वेकर हे वापरू शकतील आणि त्यांचं जजमेंट 15 फेब्रुवारीच्या आत किंवा 15 फेब्रुवारीला त्यांना द्यावंच लागेल। प्रज्ञा, आपण पाहतोय खरं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 3 आठवड्यांचा वेळ सुप्रीम कोर्टाकडे मागितला होता। ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं अपात्रताबाबतची जी सुनावणी होती त्या संदर्भातला हा वेळ वाढवून मागण्यात आला होता। मात्र आता सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांना 2 आठवड्यांचाच वेळ दिलेला आहे। येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे। आज कोर्टामध्ये त्यांचे वकील तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहेत त्यांनी असं सांगितलं की 31 जानेवारीपर्यंत याबाबतीतला निर्णय होईल, मात्र जो म्हणजे सुनावणी पूर्ण होईल, मात्र अंतिम निर्णय हा 15 तारखेपर्यंत होईल। आणि दुसरं, आता ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे जर निवडणूक आयोगाचा निर्णय येत्या आठवड्यामध्ये आला तर त्याचा आधार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील घेऊ शकतात, कारण निवडणूक आयोगानं अजूनही तो निकाल राखून ठेवलेला होता, तो आता कधीही येऊ शकतो, ज्यामध्ये घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव हे शरद पवार यांच्या गटाला द्यायचं की अजित पवार यांच्या गटाला द्यायचं याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही। तो निर्णय देखील होऊ शकतो। मात्र आता 3 आठवड्यांचा वेळ मागितला होता विधानसभा अध्यक्षांनी, त्यांना आता 2 आठवड्यांचा वेळ दिला। येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे। अगदी संदीप, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। मात्र आपण बघतोय 15 फेब्रुवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि जो निर्णय आहे, अंतिम निर्णय आहे, तो आता 15 फेब्रुवारीपर्यंत ते घेऊ शकतात। दरम्यानच्या काळात निवडणूक आयोग काय निर्णय घेतं हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती संदीप राजगोळकर यांच्याकडनं घेणार आहोत। संदीप, जसं आपण आता बघितलं, ॲडव्होकेट बोलत होते, त्यांनी हेही सांगितलंय की कधीही निवडणूक आयोगाचा निर्णय येऊ शकतो आणि हाच निकाल सुद्धा महत्त्वाचा आहे, ज्यासाठीच मुळात ही मुदतवाढ जी आहे ती मागण्यात आली होती, जेणेयोगे एक आधार मिळेल निवडणूक आयोगाच्या निकालाचा सुद्धा। अगदी बरोबर आहे। आपल्याला माहिती आहे शिवसेनेच्या बाबतीत देखील प्रज्ञा असंच झालेलं होतं। पहिल्यांदा निवडणूक आयोगाचा निर्णय आला होता आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आता काही दिवसांपूर्वी हा निर्णय दिला होता। त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। डिसेंबर महिन्यामध्ये निकाल राखून ठेवलेला होता, 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा निकाल अपेक्षित आहे। त्यामुळे आता जानेवारी महिना संपत आलेला आहे, आजपासून नवा आठवडा सुरू झाला आहे। त्यामुळे येत्या आठवड्यातच या बाबतीतला निर्णय येऊ शकतो आणि हा जर निर्णय आला तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी ती एक मोठी गोष्ट असू शकते की तो निर्णय म्हणजे
त्यांना त्यांचा निर्णय घेताना या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार घेता येऊ शकतो। आज प्रामुख्याने हेच सांगावं लागेल, 3 आठवड्यांचा वेळ मागितला होता विधानसभा अध्यक्षांनी, कारण ज्यावेळेला मागच्या वेळेला सुनावणी झालेली होती त्यावेळेला येत्या 31 जानेवारीपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टानं जयंत पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना दिले होते आणि आज पुन्हा एकदा ही सुनावणी पार पडली आणि त्यानुसार आता फक्त 2 आठवड्यांचा वेळ वाढवून देण्यात आलेला आहे। येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना याबाबतीतला निर्णय घ्यावा लागेल। अभिषेक मनु सिंघवी यांनी खरं तर विरोध केला त्यांना की एकाच आठवड्याचा वेळ द्यावा, वेळ वाढवून मागणं हे कायमचंच आहे, त्यामुळे एकाच आठवड्याचा द्यावा असं मागणी केली होती। मात्र सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितल्याप्रमाणे 31 तारखेला सुनावणी पूर्ण होईल आणि अंतिम निर्णय जो आहे तो 15 फेब्रुवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष देतील असंही ज्यावेळेला त्यांनी कोर्टासमोर सांगितलं। त्यानंतर CJIने हे मान्य केलं आहे आणि अखेर आता 2 आठवड्यांचा वेळ वाढवून दिलेला आहे। आत्ताही मुंबईमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या समोर या सगळ्या बाबतीतली सुनावणी सुरू आहे। मात्र आता सुप्रीम कोर्टाकडून 15 तारखेपर्यंत विधानसभा अध्यक्षांना हा एक मोठा दिलासा मिळालेला आहे म्हणता येईल। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं नाव आणि घड्याळ या चिन्हाबाबत येत्या म्हणजे आता जो आठवडा सुरू झालेला आहे या आठवड्यामध्ये हा निर्णय येतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी। आणि संदीप, सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये ही मुदतवाढ जी मिळालेली आहे ती अतिशय महत्त्वाची होती आणि त्यासाठीचा प्रयत्न जो आहे तो नार्वेकरांचा यशस्वी ठरलेला आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।